ऊस उत्पादकांना योग्य आणि फायदेशीर किंमत मिळावी आणि साखर उत्पादनाचा अचूक अंदाज लावता यावा यासाठी खांडसारी उत्पादकांचे नियमन आता साखर नियंत्रण आदेशानुसार केलं जाणार असल्याचं सरकारनं आज जाहीर केलंय। त्यानुसार 500 टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या खांडसारी साखर उत्पादकांचं नियमन समाविष्ट करण्यासाठी 1966च्या साखर नियंत्रण आदेशात सुधारणा करण्यात आली आहे। या सुधारणाचा उद्देश सध्या उद्योगातील गतिमानता आणि तांत्रिक प्रगतीनुसार साखर क्षेत्राचं नियमन करणारे नियामक चौकट सोपे आणि सुव्यवस्थित करणं आहे। सध्या अनियंत्रित असलेल्या खांडसारी साखर उद्योगाचं उत्पादन वाढतंय। दररोज 500 टनापेक्षा जास्त गाळप क्षमता असलेल्या युनिट्सचा आता या आदेशात समावेश केला जाणार आहे। या समावेशामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर उत्पादन अंदाजातील सुधारित अचूकतेच्या आधारावर खांडसारी कारखान्यांकडून योग्य आणि फायदेशीर भाव मिळेल, असं चोप्रा यांनी सांगितलं। देशात सुमारे 95,000 TCD क्षमतेचे 373 खांडसारी युनिट्स कार्यरत आहेत। यापैकी 66 युनिट्सची क्षमता 500 TCD पेक्षा जास्त आहे। आता या आदेशानुसार त्यांचं नियमन केलं जाणार आहे। या युनिट्सना नॅशनल सिंगल विंडो सिस्टीमवर नोंदणी करावी लागणार आहे। खांडसारी किंवा केंद्रीय साखर अशा दिशाभूल करणाऱ्या नावांनी विक्री होऊ नये म्हणून मंत्रालयानं कच्च्या साखरेचाही समावेश सुधारित नियंत्रणात आदेशात केलाय। ऊसाचा बगॅस, मोलॅसिस, इथेनॉलसह विविध उपउत्पादनांचा आदेशात समावेश करण्यात आलाय। सुधारित आदेशात विविध साखर उत्पादनांसाठी भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणकडून व्याख्या समाविष्ट केल्यात। यापूर्वी वेगळ्या आदेशाचा भाग असलेली साखरेच्या किमतीच्या नियमनाशी संबंधित कलमं यात समाविष्ट आहेत। नवीन कलमात सरकारी संस्थांबाबत साखर उत्पादन डेटा डिजिटल पद्धतीनं शेअर करणं आवश्यक असणार आहे।